1800 कोटींच्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटीही माफ केल्याचा आरोप। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा पार्थ पवारांच्या कंपनीवर गंभीर आरोप। पुणे प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन। पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तात्काळ प्रभावाने निलंबित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। कुठलीही अनियमितता असल्यास अतिशय कडक कारवाई केली जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। जमीन व्यवहार रद्द होण्याची गरज, दोघांवरही गुन्हा दाखल व्हावा, तर ईडी आणि सीबीआय आता झोपली आहे का? पार्थ पवारांच्या कंपनीवरील आरोपानंतर विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल। शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, ही मागणी म्हणजे टोमणं आहे का? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल। धाराशिव, बीड आणि लातूर मधील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक। जिथे शक्य तिथे मवियामध्ये लढा, तर आघाडी आणि स्वबळाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना। नागपूरच्या रवी भवनातील मंत्र्यांच्या बंगल्यावर पीडब्ल्यूडी कडून सुरू असलेल्या उधळपट्टीची एसआयटी चौकशी करा, काँग्रेस नेते नितीन राऊतांची सरकारकडे मागणी। एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री, शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचं विधान। तर मुख्यमंत्रीपदाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत शिंदेंनी घेतलेल्या भूमिकांचंही कौतुक। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये जुंपली। 5 वर्ष खासदार, पण विखेंनी काहीच केलं नाही म्हणत निलेश लंकेंनी लगावला टोला। मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देणारे आणि कट रचणारे दोघे ताब्यात। बीडच्या जरांगे समर्थकांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर जालना पोलिसांची कारवाई। सोलापुरात विमानाच्या लँडिंगच्या वेळी पंख्यात पतंगाचा मांजा अडकल्याची घटना, पायलटच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अमिडिया होल्डिंग LLP या कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे खरेदी व्यवहारानंतर केवळ 2 दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे। स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेत। तरी स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आहे। मुंढवा परिसरात तब्बल 300 कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेलाय आणि सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावरती सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं। हा सवलतीचा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आहे का? सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात तेव्हा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते। मग कोट्यवधींच्या व्यवहारामध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। तसंच हा व्यवहार 10 कोटींच्या वरचा असल्यामुळे EOW आणि ईडी या संस्थांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा कुंभार यांनी केलेली आहे। 1 लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनीत 300 कोटी कसे आले? अनसेक्युर्ड लोन होतं की लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरने दिलं असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। दरम्यान पुण्यातील वादग्रस्त जमीन घोटाळा प्रकरणी आता जागा मुळशी तालुक्यातील असल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे। या प्रकरणी अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी पुण्यातील कुंभार यांनी केली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार जी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचे नेमके आक्षेप काय आहेत। पुण्यातील महार वतनाच्या जमीन खरेदीचा हा घोटाळा पहिलाच आहे का आणि या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी असू शकते त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खरं तर आता नव्याने काही अपडेट समोर आल्यात आणि त्या धक्कादायक आहेत।
त्याच्यामध्ये जर इंडेक्स 2 बघितलं तर असं दिसतंय की ही जागा मुळशी तालुक्यात आहे असं दाखवलं. ॲक्च्युली मुंडवा हे पुणे शहरामध्ये येते. या जमिनीची किंमत त्यामुळे कदाचित कमी दाखवली गेली असावी. साधारणपणे ही जमीन 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची आहे. आणि सर्वात आक्षेपाचा याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जर समजा ही एवढी 40 एकर जमीन, आता ती कोण म्हणतं वतनाची होती आणि कशाची असेल, सरकारी होती हे तर उघड आहे. वतनाची जमीन घ्यायला अनेक प्रकारची प्रोसिजर पूर्ण करावी लागते आणि याच्यामध्ये 300 कोटीच्या जो टॅक्स भरावा लागला असता, स्टॅम्प ड्युटी, ती साधारणपणे 21 कोटी रुपये आली असती. त्याऐवजी फक्त 500 रुपये भरून हा व्यवहार झालेला आहे. कदाचित त्यांनी कुठल्या स्कीमचा फायदा घेतला असेल, परंतु असं केलं असेल तर ते आणखी सिरियस आहे. कारण ज्यांनी हा व्यवहार केला आहे म्हणजे पार्थ पवार यांची कंपनीने हा व्यवहार केलेला आहे, घेतलेला आहे. पार्थ पवार त्याच्यामध्ये 50% पार्टनर आहेत, त्यांच्या कंपनीने घेतला आहे. म्हणजे हा सगळा जरी सगळं कायदेशीर केलं असलं तरीही हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये मोडतं. आणि इंडेक्स 2 मध्ये पुण्याची जागा मुळशीला दाखवली का, त्याच्यामध्ये घेणाऱ्याचं जो विकत घेणार आहे त्याच्या लिंगामध्येही बदल आहे. सध्या ते थोडं फार गंभीर वाटणार नाही, परंतु ज्यावेळेला शेकडो कोटी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार होतात त्यावेळेला बारीक सारीक तपशील हा करेक्ट असावा लागतो. याचाच अर्थ असा आहे की ज्यांनी हे केलं त्या सगळ्यांनी दबावाखाली किंवा आणखी काही कारणाने हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे हे प्रकरण सिरियस आहे, याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. एवढ्या पातळीवर हा सगळा व्यवहार करण्यासाठी यंत्रणा हातात धरल्या गेली का आणि या सगळ्यामध्ये अधिकारी देखील सामील आहेत का, हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. मला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो. याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो. परंतु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे. आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं. तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? कोणती जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं. पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात नाही. जर असं जर झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील. कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे. रस्त्यासाठी, विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी, कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी, कोणी वेगवेगळ्या जागेसाठी, एज्युकेशन झोन, असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात. परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते. आणि ही बाब कोरेगाव पार्कसारख्या अतिशय महत्त्वाच्या भागात पुण्यात घडलेली. नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना, की जमीन जी ॲक्वायझेशन झालेली परत कशी मिळते, हा नियम आहे का? मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी, अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन, आमचं भूसंपादन झालेलं परत द्या, तर सरकार देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. वतनाची जमीन कशाला म्हणतात? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात? तुम्ही फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महारवतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे. आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगावं. या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा. कोणाचा पुत्र असला म्हणून नियम, कायदे, राज्य काही त्यांच्या नावावर, अजितदादाच्या नावावर महाराष्ट्र राज्याचं PR कार्ड नाही केलेलं. कुठेही यावं, कोणतंही घ्यावं. पार्थ पवार जर राज्याच्या अर्थमंत्र्याचा पुत्र असेल असावा, त्याच्याविषयी काय प्रश्न. त्यांनी संपत्ती कमवावी, त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं काय कारण नाही. मराठी माणसांना अशा कंपन्या स्थापन कराव्या, याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं का? पण नियम कायदे डावलून मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोक नाही लागा. आम्ही आत्ता आवाहन करतो, ज्याचं भूसंपादन झालं आणि तिथं काहीच काम नाही झालं त्याला जमीन वापस मागा. उद्यापासून अर्ज मागवतो, सरकारने 2 दिवसात निर्णय घ्यावा त्याच्यावर. अजून ह्या प्रकरणाचं डिटेलमध्ये जावं लागेल. पण जर अजितदादाचा राजकीय वापर, राजकीय हे केला असेल तर मला असं वाटतं अजितदादासारखी व्यक्ती फार नाकानं कांदे सोलते ना, त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल. मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे. कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही. हा 420चा गुन्हा आहे. पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही
गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. ही फसवणूक आहे. सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं. आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का, ही लक्षात घेतलं पाहिजे. अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे. हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि 300 कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की आयटी पार्कचा रिझोल्युशन ही कमी आपली ही भागीदार कंपनी एक रिझोल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो. हा तर पराकोटीचा अपराध आहे. ती महारवतनाची जमीन होती, ती विकताच येत नाही. ती जर विकली असेल, हा व्यवहार रद्द झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्यात स्टॅम्प ड्युटीचं जे बेनिफिट आहे ते त्यांना मिळता कामा नये, कारण हे त्याच्यात क्लिअर कट सेक्शन 12 ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट लागू होतो आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटमुळे त्यांचं पद तात्काळ गेलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री हे घेणार नाहीत, कारण त्यांच्या अतिशय लाडके आहेत ते. प्रत्येक गोष्टी त्यांना अजित पवार लागतात. तर म्हणून मी महसूल मंत्र्यांकडे जाऊन ऑफिशियल तक्रार देऊन मी यावेळेस ठरवलंय की कम व्हॉट मे या अजित पवारांना मी धडा शिकवणार आहे. या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे. महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे. या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत. आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे. त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत. त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे. त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे. ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील. या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही. कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे, कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल. अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल. एक तर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये. मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता. त्यांनी सांगितलं की मंगळवारी 11 तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहेत. आणि राहिला प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा, तो एक विशेष कायदा आहे. आपल्याला चेक करावं लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय की नाही झालाय. मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे. 11 तारखेला अंजलीताई दमानी माझ्याकडे ते घेऊन येणार आहे. त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महारवतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल. आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल, जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल. शेवटी जर विरोधी पक्षांनी हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून, प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही. महारवतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार, ADO, आमचे कलेक्टर तिथले, त्यांनी त्या जमिनीमध्ये महारवतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत. पण कुणीतरी फाईल केलं पाहिजे. माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण. आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे. कॉशी ज्युडिशियल घ्यायचे अधिकार आहे आणि प्रशासकीय अधिकारी आहे. त्यामुळे ते करता येईल. पण जर नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही.